गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, मी पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी ब्लॉग. पहिला ब्लॉग तर आम्ही टाकलेला फर्स्ट ब्लॉग, तर आज आम्ही रेकॉर्ड करता माझा सेकंड ब्लॉग. तर पुन्हा जाऊयात एक नवीन राईडवर, नवीन एकदम एक्स्ट्रीम राईडवर. तर आम्ही आज चालवलेला नागपूरपासून 73 किलोमीटर्सचा डिस्टन्स कवर करायला एक सुंदरसा स्पॉटवर. आणि चेक करा, ग्लव्स चेक, हेल्मेट चेक, गाडी ऑन, इग्निशन ऑन. तर आपण गाडी काढलेली बाहेर, गाडी झालेली फुल स्टार्ट. वाजून झाले 6 आणि आपण चालू करतो आपली सेकंड राईड. आपल्यासोबत ॲड झालेली आहे मेटिओर 650. तर आज याच्यासोबत आपण राईड आहे. अजून एक मित्र आहे तो आपल्याला समोरून भेटणार आहे, तर त्याला आपण पिक करूया आणि चालूयात राईडवर. चलो लेट्स गो. आपण आलो आहे दिगोरी चौकात. एक्स्ट्रीम आपण पोहोचलेलो. आपण आता मित्राला पिक करूया. आमचा मित्र रजत भाऊ इन द हाऊस. गुड मॉर्निंग बाय. आज आपण 650 आहे, सेकंड CB 200 आणि थर्ड आपली हंटर. हा माझा मित्र आहे रजत. आणि तुम्हाला कसं झालं निखिल दादा, ज्याच्याकडून मी इन्स्पायर झालो गाडी घ्यायसाठी रॉयल एनफिल्ड, हा पर्सन आहे तो. याच्याकडे पहिले क्लासिक 350 होती, तेव्हापासून विचार होता की मी ही गाडी घेईन. मी जशी ही गाडी घेतली तशी ह्या पर्सनने 650 घेतली. आता माझ्या दिमागात चालू आहे की मी GT 650 घेईन ह्या माणसामुळे. आता आपण चालवलं आहे अंबोरा. तर मी इथे आता आलो आहे बहादुरा फाट्याजवळ. तिथून आपण सरळ जाऊयात, तिथून सरळ दिगोरी होत. दिगोरीपासून सरळ मी चाललेलो तिकडे उमरेड रोडला. उमरेड मग समोरचा रोड टर्निंग तुम्हाला सांगत जातो. सोबत राहा, आपण पूर्ण रोड एक्सप्लोर करूयात आणि समोरची राईड पण मजेदार करूया. तो आपले सगळे गाडी आल्यात, CB जीट मेटिओर 650 आणि आपली हंटर. आणि आता आपण राईड चालू करूयात. लेट्स गो. सॉरी.
आता आपण उमरेड हायवेवरती एक रोड कुही जातो, एक रोड उमरेड जातो. तर आपल्याला उमरेड न जाता कुहीवर जायचं आहे खालून. आपण खालून जाऊयात. खाली उतरायचं आहे, फ्लावर नाही चढायचं आहे, खाली उतरायचं आहे. इथून मग लेट घ्यायचा कुहीसाठी. कुही, मांडळ, अंबोरा, विदर्भाचा अंबोरा 53 किलोमीटर, 53 किलोमीटर स्ट्रेट. सरळ सरळ. हा मौता रोड आहे, मौता रोड. विचारू मी तिथं सांगा. दादा अंबोरा इथून सरळ सरळ जायचा. चाय पाहिजे का? चाय 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 समोर. आपण आलेलो आहे कुहीला. कुहीमध्ये थोडा चाय ब्रेक घेऊया, चाय पिऊया. आणि कुहीमध्ये जर तुम्ही नागपूरहून येत असेल तर हा जो रोड तो सरळ, हा सरळ रोड यावं लागतं. इकडून आपण स्ट्रेट जाऊयात अंबोरा करता. तर कुहीमध्ये थोडं चाय पिऊया. ही थंडी एवढी आहे की चाय पण आम्हाला असं वाटतं पाणी पिऊन राहिलो आहे. वाटतच नाही आम्ही गरम चाय पिऊन राहिलो, असं वाटलं थंड पाणी पिऊन राहिलो. रजत भाऊ थंडी कशी आहे? हा इकडे तर चायच नाही वाटून राहिली, थंडी वाटून राहिली. रजत भाऊ एकदम चिमून बसलेले. भाऊची सकाळ सकाळी थंडीची राईड करायची होती. भाऊ जिरली नाही, जिरली नाही म्हणते अजून. समोर जिरायची आहे, समोर अजून थंडी आहे. अंबोरा किती झालं? 30 किलोमीटर. तर 30 किलोमीटर राहिलेलं. लवकर लवकर उजेड पण गेला. 30 किलोमीटर कव्हर करूया पटकन. आपल्यासोबत डॉगेश भाऊ. अंबोराची गाडी चालू करूया. गाडी ऑन. कौन है डॉगेश भाई? बाजूला हो रे हडबे, काय देख रहा बे? आपण आलेलो आहे कुही रोडवर. कुही पासून अंबोरा फक्त इथून 15 किलोमीटर आलेला आहे. इथून आपण सरळ जाऊयात. सनराईज, एवढा सुंदर सनराईज मध्ये, एवढा मस्त त्याच्यामध्ये, एवढी सुंदर याच्यामध्ये आपल्या 2 बाईक्स.
तर फायनली आपण आलेलो आहे अंबोराच्या ब्रिजवर. तुम्ही दिसत असेल एवढं सुंदर ब्रिज आहे इथे. आणि हा जो व्ह्यू, नागपूरमध्ये असे चांगले चांगले स्पॉट्स आहेत. हा व्ह्यू मध्ये एवढी मजा आहे गाईज सोबत. आणि हा व्ह्यू बॅक साइडला तेव्हा बर्ड्स चालले. एअरबड्स. कोणते बर्ड्स? एअरबड्स. मी आलो होतो खूप पहिले, पण रात्री आलो होतो तेव्हा फक्त लाईट शो होता, बट दिसायला तेवढा खास नव्हता. बट आता अंबोरा बघायला जी मजा आहे सकाळी ती एक्स्ट्रीम येऊन राहिली आहे. आणि आपण थोडंसं समोर जाऊया. व्ह्यू पहा एवढा सुंदर. अंदर मंदिर आहे, त्या मंदिरापासून हा पूर्ण व्ह्यू. तिकडे हिल्स आणि हा ब्रिज. नागपूरमध्ये खूपशा गोष्टी पाहण्यालायक आहे. आपण पण त्याच गोष्टी एक्सप्लोर करता आहे. सुंदर ट्रॅक आहे, सुंदर व्ह्यू. इथे ह्या ब्रिज वरती तिथे रेस्टॉरंट्स आहेत वगैरे सगळं तिथे भेटतं. आता बंद आहे. त्या तिथून एंट्री आहे आणि एक त्या साईडनी एंट्री गेट आहे. तिथून सरळ वर लिफ्ट आणि स्टेअर्स जाता येतं तुम्हाला. मग तिथून तुम्हाला तिथे रेस्टॉरंट्स आणि फूड्स आणि तिथून व्ह्यू दिसतो पूर्ण अंबोराचा व्ह्यू हा बघायत. इथे येऊ मजा आली. आता निघूया घराकडे. असंच युनिक प्लेस आणि नागपूरचे हिडन अँड पॉप्युलर स्पॉटवर यासाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला टॅप करा. पण शेअर करून सबस्क्राईब केल्याशिवाय हा चॅनलमध्ये जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असेच एक्साइटेड व्हिडिओ. एक कंगवा कुठे आहे रे? कंगवा सोबत घेऊन आलो. स्मार्ट दिसत ना मी. केसवाल्याने बरोबर केस कापले नाहीये, चुत्या बनवले माझा. समोर जाऊन व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू पाहायला मजा येईल. आणि इथे काही फूड स्टॉल पण लागतात. तर आता तर सकाळचं आहे म्हणून बंद आहे. पण तुम्ही अगर काकूंची रायडिंग काकू तर झू पप्पाची परी उडत वडी ते ऐकलं होतं. पप्पाची मम्मी पण उडली. सॉरी. तर निघूया सुंदरशा व्ह्यू पाहून घराकडे नॉनस्टॉप. तो लेट्स गो ऑन राईड. तर चला, हिंडून झालं. आता घराकडे जाऊया. हिंडून झाल्यानंतर नुसती हिंडत राहतो आम्ही लोक. आम्हाला कामना धंदे. सुट्ट्या भेटला का हिंडायला पाहिले. हा एक हिंडक्या, हा एक दुसरा हिंडक्या आणि मी तर आहेच आहे. काऊन
आपण नाश्ता करूयात आणि मग घराकडे जाऊयात. नाश्ता करून झालेला, आता जाऊया घराकडे. एकदम नॉनस्टॉप. लेट्स गो. इथून रजतला तो आपल्या घरी चाललेला ओडकेश्वरला. इथून आम्ही चाललेलो बेसा आहोत घराकडे. बाय. आगे भी चल रहा है क्या? पुल के पास चल रहा है क्या? हमको बस नीचे से निकलना है पुल के. इधर काम चल रहा है फिर तो जाम है आगे भी.